तर अंकिता इकडे सांगते की मी मुंबईमध्ये गेल्यावर खूप वेड्यासारखी शाहरुख खानसारखी स्वप्न पाहिलेली होती, पण थोडीशी का होईना मी त्याच्यातली पूर्ण केलेली आहेत। आणि ज्यावेळेस मी माझ्या बहिणींना सांगायला जाते त्यावेळेस त्या म्हणतात की चल काहीतरी सांगू नको, चला तर बघूया ती नेमकी इकडे काय सांगते। तर अंकिता सांगते मी पहिल्यांदा मुंबईमध्ये गेल्यावर खूप वेड्यासारखी स्वप्न पाहत होते आणि खूप इंटरव्ह्यू बघत होते की आर माधवनचे, शाहरुख खानचे असतील। तर शाहरुख खानने त्याच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की तो मरीन ड्राईव्हवर जाऊन न्यूमेरियन हॉटेल जे आहे त्याच्या इथे बसून तो म्हणायचा हात पसरवून की मी एक दिवस या शहरावरती राज्य करेन, आणि त्याने ते केलं। तसंच जर मी त्याच्यासारखं केलं तर ते कॉपी वाटेल, म्हणून मी तिथे जाऊन बसायचे आणि झोपून म्हणायचे की मला या शहरामध्ये काहीतरी करायचंय, आणि ती हॉटेलची जी बिल्डिंग आहे ती मला उलटी दिसायची। तर मी ना तिकडे जाऊन खूप वेगवेगळ्या कपड्यांवरती व्हिडिओ करायचे, फोटो काढायचे आणि ते मी माझ्या स्टोरीला हायलाइट करून ठेवायचे किंवा अपलोड देखील करायचे। तर त्यातलं सगळं नाही पण थोडंफार तर मी त्या शहरामध्ये जाऊन कमवलेलं आहे। आणि आता ज्यावेळेस मी माझ्या मित्रमैत्रिणींना किंवा बहिणींना सांगायचं जाते त्यावेळेस त्यांना ते पटत नाही, ते म्हणतात चल काहीतरी नको सांगू, पण हे मी तिथे जाऊन केलेलं आहे। तर मी म्हणते की आता तुम्ही जाऊन मरीन ड्राईव्हवर जर गेला तर कुठे बसता, तर ते त्याच पॉईंटला बसतात, कारण मीच त्यांना त्या पॉईंटची सवय लावलेली आहे आणि त्यांना देखील त्याची सवय झालेली आहे। मग माझ्यासोबत येऊ देत किंवा नको येऊ देत, पण ते तिथेच जाऊन बसतात। तर अशा प्रकारे अंकिता जेव्हा कधी मरीन ड्राईव्हवर जाते ती झोपून अशीच विश पुन्हा पुन्हा मागताना दिसते आणि तिची विश ती कंप्लीट करण्यासाठी तेवढी धडपडते सुद्धा। तर तुम्हाला जर तुमची विश पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर नक्कीच मरीन ड्राईव्हवरती जाऊन तुम्ही सुद्धा ती विश मागू शकता। आणि अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।